जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे? बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला. तर त्याही वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत तर ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आपण त्याने दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले ते रद्द करण्यासंदर्भात आता वास्तविक रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे. जसा त्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत मला वाटतं एक त्याचा प्रतिज्ञा म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकेल. विरोधक तटकरेंना टार्गेट किंवा प्रफुल्लबाईंना टार्गेट करताना दिसत आहे. एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं आता मला एक सांगा त्यांची तटकरे साहेबांची दादाची तटकरे साहेबांची प्रफुल्लबाईंची त्याही एकदा भेट झाली असेल अनेक वेळा भेटी झाली असेल. प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहे. ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष त्या सुरेंद्रबाईंना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहे. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आता मला हेच समजत नाही की ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे दोन विलन कशी होऊ शकतात त्यांना टार्गेट का केलं जाते. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाई पटेल हे मुख्यच असल्यामुळे ते उपस्थित असणं किंवा त्याच्यावर असणं याचं गैर काय आणि म्हणून एकत्रित पवार साहेबांपासून ही मंडळी तिथं आहेत. आजही ती होती त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मंडळी करतायत आणि आपल्या पक्षात अंतर्गत हे लुडबुड करतायत असं मला मत आहे.